नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जिल्हा परिषद चितेगाव उर्दू माध्यम 9वी वर्गाला मान्यता। शालेय समिती सदस्य अमर सय्यदचा प्रयत्नाला यश। पैठण तालुक्यातील चितेगाव जिल्हा परिषद शाळा उर्दू माध्यम येथे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत वर्गाची मान्यता होती। मात्र चितेगाव जिल्हा परिषद शाळा उर्दू माध्यम येथे मुलीची संख्या जास्त असल्याने 9वी व 10वी वर्ग चितेगाव जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथे चालू करण्यात यावी व लवकर मान्यता देण्यात यावी नसता शालेय समिती सदस्य अमर सय्यद यांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिनांक 24 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद जिल्हा परिषद औरंगाबाद येथे निवेदन दिले होते। याबद्दल नवसूर्य न्यूजवर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती। लगेच संबंधित प्रशासन यांनी तात्काळ दखल घेऊन आज दिनांक 28 जून रोजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पैठण यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बोलवण्यात आली व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उर्दू माध्यम चितेगाव येथे 9वी वर्गाची मान्यता दिली व बिडकीन पोलीस ठाणे येथे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे व पोलीस निरीक्षक प्रमोद पटेल यांच्या हस्ते अमर सय्यद यांना पत्र दिले। नवसूर्य न्यूज नेटवर्क, फिरोज मिर्झा, बिडकीन। 24 तारखेला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना पत्राद्वारे कळवलं होतं की जिल्हा परिषद केंद्र चितेगाव शाळा येथे 9वी आणि 10वीची मान्यता देण्याबाबत, अन्यथा मी माझं स्वतःचं आत्मदहन करेल 29 तारखेला। परंतु आज 28 तारीख विस्तार अधिकारी यांनी स्वतः जिल्हा परिषदेतून येऊन बिडकीन पोलीस ठाणे येथे मला मान्यतेचं पत्र दिलेलं आहे आणि इयत्ता 9वीचा वर्ग चालू करण्याबाबत मला मान्यता दिलेली आहे। त्याबद्दल माझे सर्व सहकारी व तसेच माजी सरपंच चितेगावचे वाहिद भाई व माझे पत्रकार बांधव सर्व अहमद सर, गणेश भाऊ, तसेच देवीदास भाऊ, इलियास भाई, फिरोज भाई, जावेद भाई, खदीर भाई, तसेच माझे वडील स्वतः फात भाई यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं आणि माझ्या यशाला मिळवून देण्यासाठी माझ्यासोबत सहभाग घेतला आणि मला यश मिळालं याकरिता त्यांनी मला माझं सत्कार व अभिनंदन केले। यासाठी मी सर्वांचे आणि सर्वात प्रथम माझ्या क्षेत्रातील बिडकीन व चितेगाव क्षेत्रातील प्रसार माध्यमातून असलेले सर्व पत्रकार बांधवाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या प्रत्येक वेळेस अपडेट किंवा बातमी प्रसिद्ध केली व मला यश मिळवण्यासाठी सर्वांचा सहभाग नोंदवला। यासाठी मी सर्वात प्रथम त्यांचे पण आभार व्यक्त करतो। जय हिंद।